शिवछत्रपतींचा 341वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावरती साजरा करण्यात आला। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे याचं दिमाखदार आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सकाळी शिवप्रतिमेची पूजा केली। वेगवेगळ्या फुलांनी नटवलेल्या मेघडंबरीतल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला। राजदरबारापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी रायगडावरती हजारो शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। आणि हा सगळा सोहळा पाहण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यासाठी रायगडावरती मराठी जनांचा सागर लोटला होता। कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मेघडंबरीमध्ये बसवलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। सुवर्ण नाण्यांचा अभिषेक शिवप्रतिमेवरती करण्यात आला। एखाद्या विजयोत्सवामध्ये निशाण दाखवण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे। जन्म झाला मला 7 अभिमान आहे, त्याचा रक्ताचा वारसा 7 अभिमान आहे, त्याच्यापेक्षाही जास्त त्याचा विचाराच्या वारसाने माझी वाटचाल चालू आहे। माझी ओळख उद्या हा शिवाजी महाराजांचा हा रक्ताचा वारसापेक्षा हा विचाराचा वारसा आहे, ही ओळख पाहिजे। मला वाटलं की ज्या शिवाजी महाराजांनी पहिलं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, ज्या शिवाजी महाराजांना याच ठिकाणी छत्रपती पदवी संबोधण्यात आली, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली। एखाद्या विजयोत्सवामध्ये निशाण दाखवण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे। हीच परंपरा आज राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जपली गेली। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। आता रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की एक काठी या ठिकाणी नाचवली जाते। नक्की हा काय पारंपरिक प्रकार आहे ते आपण शिवराज्याभिषेक समितीचे आयोजक आहेत त्यांना आपण विचारूया। ही काठी नाचवली जाते, याला काय नक्की म्हणतात तुमच्या भाषेमध्ये आणि का नाचवली जाते? ही शासन काठी आहे। ही शासन काठी एक विजयाची काठी सुद्धा म्हणून नाचवली जाते, विजयाचा पताका म्हणून सुद्धा याला नाचवली जाते। ही शासन काठी ही पारंपरिक आहे कोकणामध्ये आणि साधारणतः आपण पाहता की जेजुरी सारख्या ठिकाणी सुद्धा शासन काठ्या नाचवल्या जातात, पण शासन काठीला रोप लावली जाते। कोकणाकडे तशी कुठल्याही प्रकारची रोप न लावता ही शासन काठी नाचवली जाते। तर मी काठी नाचवण्याचं कारण काय, नक्की कुठल्या मुहूर्तावर ही नाचवली जाते? ही काठी एखादा विजय झाल्यावर सुद्धा नाचवली जाते किंवा जल्लोष किंवा आनंद साजरा करायचा असेल तर एक विजय पताका म्हणून सुद्धा ही काठी नाचवली जाते। आणि या काठी नाचवण्याचा मागचा हेतू असा आहे की आपण जर जो उत्सव साजरा करतो ह्याचा विजयाचं निशाण म्हणून ही काठी शासन काठी नाचवली जाते। बरं, ही खूप उंच दिसते, वजनदार दिसते, किती उंची हिची आणि काय कला लागते ही काठी नाचवायला, हे निशाण नाचवायला? ही शासन काठी नाचवायला साधारणतः शासन काठीचं वजन 100 किलोच्या वर असू शकतो आणि जी कमीत कमी उंची 60 फूट आहे आणि जास्तीत जास्त 72 फूट। आतापर्यंत शासन काठी विदाऊट रूप 72 फूट नाचवली गेलेली आहे। काठी नाचवण्याचं तत्व असं आहे की काठी कंटिन्यू प्रॅक्टिस करायला लागते आणि प्रॅक्टिस केल्यानंतरच ही काठी नाचवतात। हिला बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे, एक साईडून जर बॅलन्स केला गेला तरच ही शासन काठी नाचवली जाते। थोडक्यात आपण बघितलं की शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने अशा परंपरा सुद्धा या ठिकाणी सुरू असलेल्या आपल्याला बघायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं पाहूयात युवा गायक नंदेश विठ्ठल उमाप यांच्या आवाजामधला शिवरायांवरचा हा पोवाडा। आदिन मन शिव बाला करतो हा आदिन मन शिव बाला करतो तुम्हा वंदितो पोवाडा गातो डफावरी थाप आता देतो शिवबाची शौर्य गाथा गातो मर्दाला मुजरा पहिला करीतो हाजी जी मर्दाला मुजरा पहिला करीतो हाजी जी जी छत्रपती सिंहाचा छावा गनिमी कावा या छत्रपती सिंहाचा छावा गनिमी कावा खेळला हा दुष्ट दुश्मनाशी अन भले भले लोळविले मातीशी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हाजी जी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हाजी जी 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 महाराष्ट्र गांजला होता
कुणी नाही त्राता लुटा लुट चाले साऱ्या मुलखात लेखी बाळींची अब्रू धोक्यात आणि माजली अंधाधुंदी देशात जी 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 शिवबाने स्थिती पाहिली चीड त्याला आली अन्याय किती सोसणार गुलामीत कसे राहणार देशाला मुक्त आम्ही करणार देशाला मुक्त आम्ही करणार जी जी देशाला मुक्त आम्ही करणार जी 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 खूप छान जबरदस्त आणि ऊर्जा देणारा सोहळा असा शिवराज्याभिषेक सोहळा काल आणि आज रायगडावरती पार पडला. या सोहळ्याला दरवर्षी गर्दी हजारोंच्या संख्येने वाढत जाते. हे विशेष. पुढच्या बातमीकडे